तुमचं बोलणं तुमच्या बायकोने बंद केलंय की तुमच्या जिभेनं? लहानपणापासून ती तुझी खिंड लढवत आली आहे, आताही तीच लढवणार. पुंडलिक महाराजांचं आव्हान इंद्रायणी स्वीकार तुझ्यासाठी. तू सेफ. आईने मोबाईल शॉपी टाकून दिली, तू मालक झालास. आता आईनं गादीसाठी खिंड लढवली तर तू महाराज होणार. स्वतः करता कधी करणार तू? गोपाळ दादा म्हणतो ते बरोबरच आहे ना. काय अस्तित्व आहे माझं? काहीच नाही. आयुष्यात कायच करू शकलोय माझ्या. लायकी नाहीये माझी. खरंच कोण आहे मी? Who am I? बहुत गहरा सवाल है आदू. एवढा मोठा शून्य आहे मी. पोपळ्या एवढा. बाकी कोणीच नाही. काय झालंय? काय विचारते मी आदू? काय झालंय? इकडे बघ. इंदू तो पुंडलिक जे बोलत त्यात काय चूक आहे ग? माझ्यात नाहीये कुवत, नाहीये माझ्या क्षमताच नाही. मला नाही पटत हे की तू माझ्यावरचं आव्हान स्वीकारलं म्हणून. का पटलं नाहीये? अधोक्षज, तू आणि मी वेगळे आहोत का? इंदू पण गावातले लोक हेच म्हणतील ना की नवऱ्याची कुवत नाही म्हणून बायकोने आव्हान स्वीकारलं. आदू, लोकांचं सोड. ते देवालाही दोष लावतात. आपण तर साधी बोळी माणसं आहोत. मला सांग, लहानपणी तुला जो नडला त्याला मी फोडला ना, आणि माझ्या वाटेला कुणी गेलं तर तू सोडलंस का रे त्याला कधीतरी? आदू, मग आता आपलं लग्न झालंय. मग तुझं चॅलेंज ते माझं चॅलेंज.